सामाजिक दस्तऐवज ग्रॅनव्हिल ऑस्टिन हे आपल्या भारतीय राज्यघटनेचे आणि घटनात्मक व्यवहाराचे मोठे भाष्यकार आहेत, ग्रॅनव्हिल ऑस्टिन. तर त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या स्वरूपाचं वर्णन करताना इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज अ सोशल डॉक्युमेंट, म्हणजे भारतीय राज्यघटना हा एक सामाजिक दस्तऐवज आहे असं म्हटलेलं आहे. काय म्हणायचं आहे त्यांना? ढोबळमानाने जर राज्यघटनेकडे पाहायचं असेल तर लीगल पर्स्पेक्टिव्ह मधनं घटनेकडे लीगल डॉक्युमेंट म्हणून बघितलं जाईल. लीगल डॉक्युमेंट आहे, घटना म्हणजे लीगल डॉक्युमेंट आहे. राज्यघटना म्हणजे विधिवत काय दस्तऐवज आहे. थोडासा व्यापक दृष्टिकोन घेऊन काही लोक घटनेला पॉलिटिकल डॉक्युमेंट पण म्हणतील, म्हणजे काय म्हणतील? राजकीय दस्तऐवज. आणि ग्रॅनव्हिल ऑस्टिन काय म्हणतोय? सोशल. आता त्याला आणखीन सोपं करूया, 3 कॅटेगरी केल्या, पण त्याचा नेमका अर्थ काय कळायला पाहिजे ना आपल्याला. भारतीय राज्यघटना हा लीगल डॉक्युमेंट, राज्यघटना ही लीगल डॉक्युमेंट म्हणून बघता येते आणि तिनं काहीतरी एक अत्यंत महत्वाचं कायद्याच्या क्षेत्रातलं तत्व इथं स्वीकारलं, पायाभूत तत्व म्हणून स्वीकारलं, ते म्हणजे कायद्याचं अधिराज्य. कायदा सर्वश्रेष्ठ असेल, कायद्यापेक्षा कुणीही सर्वश्रेष्ठ नसेल, कायद्यापुढे सर्वजण समान असतील आणि कायदा व्यक्तीशी व्यवहार करताना कुणामध्येही भेदभाव करणार नाही. 14व्या कलमामध्ये हे बघायला मिळेल आपल्याला. ओके, अशा रीतीनं कायदा हा इथल्या व्यक्तीशी, शासकीय अधिसत्तांशी कसा व्यवहार करेल ते आपल्याला कॉन्स्टिट्यूशन एक लीगल डॉक्युमेंट म्हणून बघता येऊ शकतं. पॉलिटिकलमध्ये जरा व्यापक बघावं लागेल. तुम्ही असं म्हणाल की शासन एका बाजूला रूलर्स म्हणून आणि शासित लोक म्हणून, या दोहोंमधला संबंध आम्हाला राज्यघटना सांगते. इट इज अ पॉलिटिकल डॉक्युमेंट. म्हणजे हे एक त्याच्यामध्ये येईल. आणि दुसरं काय येईल की ही जी राज्यघटना आहे ही राज्यघटना काहीतरी मूल्यांवर अधिष्ठित आहे आणि तिला विशिष्ट प्रकारची उद्दिष्ट, ध्येय साध्य करायची आहे. पॉलिटिकलमध्ये हे पण येतं, म्हणजे आम्ही सर्वांचा विचार करणार आहोत. सार्वजनिक व्यवहाराचं ते क्षेत्र आहे, पण हे सार्वजनिक व्यवहार आणि कृती त्या विशिष्ट तत्वावर, मूल्यांवर आधारित असतील. कारण आम्हाला कुठलं तरी स्टेशन गाठायचं आहे, आम्हाला कुठलं तरी उद्दिष्ट आणि ध्येय गाठायचं आहे. या अर्थानं तुम्हाला राज्यघटनेकडं पॉलिटिकल डॉक्युमेंट म्हणून पण बघता येऊ शकतं. म्हणजे खूप मर्यादित अर्थ घेतला पॉलिटिकल डॉक्युमेंट म्हणून तर शासित आणि शासक यांच्यामधला संबंध सांगणारं, पण व्यापक अर्थ घेतला तर त्या राज्य व्यवहाराची काहीतरी मौलिक तत्व तिथे बघायला मिळतात आणि उद्दिष्ट पण त्या राज्य व्यवहाराची आपल्याला घटनेनं एक दस्तऐवज म्हणून पाहायला मिळतात. असा राजकीय दस्तऐवज म्हणून राज्यघटनेचा अर्थ लावता येतो. पण सामाजिक जेव्हा असा शब्दप्रयोग वापरला जातो तर तेव्हा ग्रॅनव्हिल ऑस्टिनला असं म्हणायचं आहे की हे लीगलच नाही, हे केवळ पॉलिटिकलच नाही, तर त्या दोहोंपेक्षाही काहीतरी काय आहे? व्यापक आहे. या दस्तऐवजाला, या डॉक्युमेंटला केवळ कायद्याच्या क्षेत्रात बदल अपेक्षित नव्हते, केवळ राजकीय क्षेत्रामध्ये बदल अपेक्षित नव्हते, तर कायद्याच्या आणि राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रामध्ये देखील बदल घडवायचा होता, क्रांती घडवायची होती. म्हणून ग्रॅनव्हिल ऑस्टिनचे एक विधान आहे की भारतीय राज्यघटनेनं केवळ राजकीय क्रांतीला सुरुवात केलेली नाहीये, तर या घटनेनं, म्हणजे घटनेच्या अंमलबजावणीनं एक प्रकारच्या सामाजिक क्रांतीला आणि संक्रमणाला सुरुवात झालेली आहे. हे म्हणजे काय? एखादं उदाहरण सांगता येईल का आपल्याला? सामाजिक क्रांती, सामाजिक बदल, सामाजिक संक्रमण पण सुरू झालेलं आहे. एखादं उदाहरण घटनेचं सांगता येईल का तुम्हाला, ज्याच्या आधारे म्हणता येईल की बघा हे म्हणजे ते? अस्पृश्यतेचं उच्चाटन करणं, आर्टिकल 70, त्याच्याही आधी 14 कलम बघा, 15 कलम बघा. 14 म्हणले इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. पण तुम्ही म्हणाल की अहो हे तर लीगल भाषेत चाललंय सगळं, लीगल म्हणजे लॉच्या बाबतीत बोलतोय. पण हे कायम लक्षात ठेवा, आपल्या समाजातील जात व्यवस्थेमध्ये किंवा जातीबद्ध आपल्या समाज व्यवस्थेमध्ये भिन्न जातींसाठी भिन्न कायदे होते, सर्वांसाठी एक कायदा असा नव्हताच. म्हणून 14वं कलम हे केवळ लीगल परिक्षेत्रामध्ये समता आणणारं ठरत नाही,
तर ते तुमच्या समाजात पण हस्तक्षेप करणारं ठरतं. समाजातली जी जातीबद्ध व्यवस्था होती तुमच्या त्या जातीबद्ध व्यवस्थेतलं जातीनिहाय कायद्याचं जे वास्तव होतं त्याला बाजूला सारणं ते प्रत्यक्षात किती झाले हा निराळा भाग आहे. पण कलम 14 ही अपेक्षा ठेवतं. 15 मध्ये ठळक काय म्हटले बघा, कलम 15 आपण बघून आहोत. भेदभावाला प्रतिबंध केले. या आधारे म्हणजे धर्माच्या आधारे, जातीच्या आधारे, ओके, लिंगभावाच्या आधारे, जन्मस्थानाच्या आधारे भेदभाव केला जाणार नाही. म्हणजे भेदभावास प्रतिबंध आहे. आता हा केवळ विधिवत क्षेत्र किंवा कायद्याचं क्षेत्र आणि राजकीय क्षेत्र एवढ्यापुरतं मर्यादित राहतं का 15 कलम? राहत नाही. ते कुठेतरी लीगल आणि पॉलिटिकल या क्षेत्राच्या पलीकडे जाऊन ते सोशल मध्ये देखील अवतरतं. आणि मग जेव्हा क्राईम लॉ स्कीम आणि अशी काही उदाहरणं तुम्हाला, इव्हन युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाइज, तुम्ही म्हणाल की अहो राजकीय हक्क आहे, पण राजकीय हक्क दिला कुणाला? एका फटक्यात सर्वांना दिला. त्यामुळे ते नुसतं राजकीय क्रांती करणारं तत्व ठरत नाही, तर ते तुमच्या समाजामध्ये देखील मूलभूत सार्वत्रिक प्रौढ मताधिकारानं किती क्रांती झाली, किती बदल झाले हा निराळा चर्चेचा भाग आहे. ओके, कारण त्या अधिकाराला काही मूलभूत अंगभूत मर्यादा आहेत हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे आपणच निवडून दिलेले लोक, जे आपले लोकप्रतिनिधी, हे किती आपल्याला जबाबदार राहून उत्तरदायी राहून कारभार करतात हे जर का बघितलं तर आपल्याला बऱ्याच अंशी नकारात्मक उत्तर द्यावं लागतं. कारण आपण त्यांना निवडून देतो, पण निवडून गेल्यानंतर उर्वरित 5 वर्षामध्ये त्यांच्यावरती इफेक्टिव्ह चेक ठेवण्याचं काही साधन आपल्याकडे आहे का? ते नाहीये. म्हणजे बरोबर, मग आपल्याला चळवळ करावी लागेल, आंदोलन करावं लागेल, कोर्टाकडे जावं लागेल, पण कोर्ट पुन्हा ते त्या सेट फ्रेमवर्क मधलं साधन ठरतं, न्यायालय सुद्धा, आणि त्याला मर्यादा आहे. मग आंदोलन चळवळ त्यालाही काही अंगभूत मर्यादा आहेत. ओके, त्यामुळे हे सगळे बारकाव्यानं पाहावयाचे मुद्दे आपण पुढे बघूयातच. म्हणजे पण ग्रँड लॉ स्कीमला म्हणायचं हे आहे की भारतीय राज्यघटना ही काहीतरी व्यापक आहे. तिला सामाजिक संबंधामध्ये म्हणजे तिनं सामाजिक संबंधामध्ये बदल करायला का संक्रमण आणायला सुरुवात केली आहे. म्हणून ते नुसतं पॉलिटिकल किंवा लिगल डॉक्युमेंट ठरत नाही, तर इट बिकम्स, इट एमर्जेस ॲज अ सोशल डॉक्युमेंट. आणि कितीतरी उदाहरणे घेऊन तुम्हाला त्या बाबी सांगता येऊ शकतील. तर असे 4 मुद्दे भारतीय राज्यघटनेच्या स्वरूपाचे आहेत. ती डेमोक्रॅटिक आहे, लिबरल डेमोक्रॅटिक आहे, ती फेडरल आहे, ती सेक्युलर आहे, आणि ती सोशल आशय असणाराही आहे, सामाजिक आशय असणारा तो दस्तऐवज आहे. एवढे 4 मुद्दे आपण त्याच्या स्वरूपाबद्दल बोलू.